पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 7व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ आपण पाहूयात. भारत यदा यदा धर्मस्य ग्लानिहि भवति अधर्मस्य अभ्युत्थानं भवति तदा अहम आत्मानं सृजामि. त्याचा अर्थ असा होतो, हे भारत, हे अर्जुना, यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिहि भवति धर्माची हानी होते, जेव्हा जेव्हा हा जो वेदविहित असलेला जो धर्म आहे या धर्माचा ह्रास होतो, धर्माची हानी होते. च आणि अधर्मस्य अभ्युत्थानं भवति अधर्म वाढतो, अधर्माची वृद्धी होते. तदा त्यावेळेस अहम म्हणजे मी आत्मानं सृजामि स्वतःला उत्पन्न करतो किंवा म्हणजे मी अवतार घेतो, मी देह धारण करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. अधर्माचं ज्यावेळेस प्राबल्य वाढतं, धर्माची अवनती होते, धर्माचा नाश होतो, तेव्हा मायेचा आश्रय करून मी स्वतःला काय करतो, प्रकट करवतो, मी उत्पन्न करवतो, मी अवतार धारण करतो. भगवंत अवतार कधी घेतात ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि कशासाठी घेतात ते पुढच्या 8व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. ज्यावेळेस धर्म क्षीण होतो आणि अधर्माची वाढ होते, वृद्धी होते, त्यावेळेस भगवंत अवतीर्ण होतात. आता धर्माचा प्रांत फार मोठा आहे, थोडक्यात त्याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. धर्म म्हणजे नेमकं काय, तर धर्माच्या खूप व्याख्या ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये करून ठेवलेले आहेत. पण थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं असेल तर धर्म शब्दाचा अर्थ आहे नियम. जसं एखादा देश चालण्याकरिता घटना आवश्यक आहे, काही नियम आवश्यक आहेत आणि त्या घटनेनुसार जो वागतो त्याला त्या देशाचा सुजाण नागरिक मानण्यात येतं आणि त्या घटनेतील जे नियम आहेत ते जो पायदळी तुडवतो, त्या नियमांची पायमल्ली करतो, त्याला अपराधी मानण्यात येतं. धर्म शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे नियम. असे नियम की ज्या नियमांचं पालन केल्यानं माणसाचं इहलौकिक कल्याण होण्याबरोबरच पारलौकिकही कल्याण होतं, अशा नियमांना काय म्हणायचं, धर्म. कारण त्या धर्माच्या अनेक व्याख्या आहेत, त्यामध्ये जी सुप्रसिद्ध व्याख्या आणि सर्व शास्त्रकारांना मान्य असलेली एक व्याख्या वैशेषिक दर्शनकार
कणादांनी केलेली आहे. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म, म्हणजे ज्या नियमांचं पालन केल्यानं, ज्याच्यापासून ज्या नियमांच्या पालन केल्यानं अभ्युदय म्हणजे भौतिक उन्नती, सांसारिक कल्याण ते होण्याबरोबरच निश्रेयस सिद्धी म्हणजे परम कल्याण देखील होतं, अशा त्या नियमांना काय म्हणायचं? धर्म म्हणायचं. आणि त्या धर्माचा ज्यावेळेस ह्रास होतो, भगवंत म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति, जेव्हा जेव्हा धर्माची काय होते? हानी होते. हानी होते म्हणजे नेमकं काय होतं? तर त्या धर्माचे जे नियम आहेत त्या नियमाला लोक काय करतात? पायदळी तुडवतात. आता उदाहरणार्थ मी सांगितलं होतं, एखादा देश सुव्यवस्थित चालण्याकरिता घटनेची काय आहे? आवश्यकता आहे. आपल्या देशालाही काय आहे? एक राज्य घटना आहे. आणि त्या घटनेमध्ये जे काही नियम आहेत, नियमावली आहे, त्यानुसार जीवन जगलं तर त्याचंही जीवन व्यवस्थित आणि दुसऱ्यालाही काही हानी पोहोचत नाही. खूप नियम आहेत. त्यातील एक रहदारीचे जे नियम आहेत त्यातील एक उदाहरणाकरता एक नियम आपण पाहू. वाहने चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत असा काय आहे? रहदारीचा एक अनेक नियमातील एक सामान्य नियम आहे. आता तुम्ही विचार करा, 99 लोक त्या नियमांचं काय करतात? पालन करतात. पण एखाद दुसरा त्या नियमांचं उल्लंघन करतो. त्याने काय होतं? तो आपला जीव धोक्यात घालण्याबरोबरच दुसऱ्या नियमानं चालणाऱ्या लोकांचं जीवित सुद्धा धोक्यात आणतो. हे असं होतं की नाही? अगदी त्याच पद्धतीनं या धर्माचे जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन ज्यावेळेस होऊ लागतं, अनेक लोकांकडून होऊ लागतं, मग ते बुद्धिबळानं, सत्ताबळानं, धनबळानं आपण व्यवहारात पाहतो. हे जे नियम असतात, देशाचे नियम, हे कायदे जे असतात, ते सुद्धा उल्लंघन करणारे लोक कोण असतात? बुद्धिवान, बलवान, सत्तावान लोक असतात. सहसा सामान्य मनुष्य त्या दंडाच्या भीतीनं नियमांचं उल्लंघन करत नाही. हा, ते नियम ठाऊक नसेल, त्याचा अज्ञान असेल तर त्यावेळेस त्याच्याकडून नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. पण मुद्दाम होऊन, जाणून बुजून नियमांचं उल्लंघन कोण करतं? ज्याच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. त्याला कोणी सांगू गेलं की तुम्ही हा कायदा मोडता आहात, हे कायद्याच्या विरोधी आहे, तर ती बलवान असलेली मंडळी काय सांगतात? असे कायदे आम्ही खिशात घेऊन फिरतो म्हणतात की नाही? मग त्यांच्याकडे काय आहे? बुद्धी, सामर्थ्य आहे, बळ आहे, सत्ता आहे. अगदी त्याच पद्धतीनं या धर्माच्या प्रांतामध्ये सुद्धा ज्यावेळेस हे नियम लोक मोडू लागतात, असं आहे, शास्त्र असं सांगतं, बुद्धी ही धर्माच्या मागं गेली पाहिजे. बुद्धी धर्माच्या मागं, शास्त्राच्या मागं, शास्त्रानुसारीने त्याची बुद्धी असली पाहिजे, शास्त्राचं अनुसरण करणारी. लक्षात आलं तर पहा, बुद्धी शास्त्राच्या मागं गेली पाहिजे, शास्त्राला बुद्धीच्या मागं नाही ओढलं पाहिजे. शास्त्रात जे नियम आलेले आहेत त्या नियमानुसार आपण वागलं पाहिजे. आपल्याला जसं वागावं वाटतं तसं वागून आपण जे वागतो आहोत ते त्याला शास्त्राधार आहे हे नाही दाखवलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगतो. रावणाच्या सभेमध्ये मोठमोठे महापंडित लोक होते. तो सुद्धा महापंडित होता, शास्त्रज्ञ होता मोठा. त्यानं ज्यावेळेस सीता मातेचं अपहरण करून त्यांना लंकेमध्ये नेलं, त्यावेळेस त्याच्या सभेतील जे वयोवृद्ध महापंडित होते त्यांनी सांगितलं होतं की आपण हे शास्त्रविरोधी आचरण केलेलं आहे, यानं आपल्या कुळाचा काय होईल? नाश होईल. आता त्याच्यापेक्षा कितीतरी वयानं ज्येष्ठ असलेला तो महापंडित तो सांगत होता. त्यावेळेस याने सांगितलं, गप्प बस म्हटले मूर्खा, तू विद्वान आहेस की मी विद्वान आहेस? मी विद्वान आहे,
ते म्हटले तुम्हीच विद्वान महाराज, तुम्ही विद्वान. आणि तो होता देखील, मोठा विद्वान होता. तो म्हटला रावण कधीही अधर्म करत नाही. ते चकित झाले सगळे, अधर्मानं तो वागलाय आणि पुन्हा म्हणतो मी अधर्म करत नाही, मी धर्मानच वागतो, हे कृत्य केलं हे सुद्धा धर्मकृत्यच आहे. ते म्हटले कसं काय, परस्त्रीचा अपहार करणं हे धर्मकृत्य कसं होईल? ते म्हटले शास्त्रात बघा, परस्त्रीचा अपहार करणं हा राक्षसांचा धर्मच आहे. लक्षात आलं? म्हणजे तो धर्माला, शास्त्राला आपल्या बुद्धीच्या माग ओढत होता. खरं काय झालं पाहिजे, शास्त्राच्या माग बुद्धी गेली पाहिजे. म्हणून मी मगाशी बोलून गेलो, आपल्या स्वैर वागण्याला शास्त्राधार नाही दिला पाहिजे, शास्त्रात सांगितलं तसं आपण आचरण केलं पाहिजे. हा धर्म जो धोक्यात येतो, धर्माची जी हानी होते ती सामान्यांकडून सहसा होत नाही, हे मला सांगायचं. कारण आम्ही सांगत असतो बघा, त्या काल्याच्या प्रसंगी जर राक्षस शब्दाची काही व्युत्पत्ती सांगायची असेल तर राक्षस म्हणजे कोणी आवाढव्य शरीराचे, मोठमोठ्या पोटाचे असे जे वर्णनं केलेले आहेत तसे नव्हे, तर ती जी वर्णनं केलेली आढळतात ती वर्णनं त्यांचं उपद्रव सामर्थ्य किती विशाल होतं हे दाखवण्याकरिता ती वर्णनं आहेत. बालबुद्धी लक्षात घेऊन, जसं बालवाडीच्या मुलाला समजावून सांगताना सांगितलं जातं गोष्टीनं, तसं मनुष्याची बालबुद्धी लक्षात घेऊन ही अशी वर्णनं केलेली आहेत. त्यावरून लोकांना लक्षात यावं की ते राक्षस म्हणजे महाभयंकर होते, क्रूर होते आणि खूप उपद्रव करत होते. खरी गोष्ट ही आहे की राक्षस ही प्रवृत्ती आहे. साक्षर शब्द आहे ना, साक्षर, त्याचं बहुवचन साक्षराः असं होतं. साक्षरः साक्षरौ साक्षराः. त्या साक्षरा म्हणजे शिकलेले, ज्ञानी, महापंडित, विद्वान असा अर्थ होतो. त्या साक्षरा शब्दाला उलट करायचं, काय होतो अर्थ? राक्षसा. साक्षरा हा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम, शास्त्रानं सांगितलं. राक्षस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जे साक्षर आहेत, जे बुद्धिवान आहेत, ते ज्यावेळेस आपल्या बुद्धीचा उपयोग उलट्या कामांसाठी करतात त्यांनाच राक्षस म्हणतात. आपल्या बळाचा, सत्तेचा, बुद्धीचा उपयोग ज्यावेळेस कोणत्या कामासाठी? उलट्या कामांसाठी. असं आहे. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय. साधू पुरुष आणि खळ पुरुष या दोघांकडेही जर विद्या आली तर तो खळ त्या विद्येचा उपयोग काय करतो? विवादाय, त्रस्त करून टाकतो लोकांना. त्याला जर विद्या प्राप्त झाली, विद्या विवादाय, त्याला धन प्राप्त झालं तर धनम मदाय, त्यांना उन्मत्त होतो. आणि शक्ती, बळ जर प्राप्त झालं तर परपीडनाय, हे खळामध्ये आणि साधूमध्ये विपरीत आहे. खलस्य साधोर विपरीतमेतद. आणि साधूला जर प्राप्त झालं तर ज्ञानाय दानाय च रक्षणाय, तो त्या बुद्धीचा, शक्तीचा, धनाचा उपयोग कशा करता करतो? ज्ञानासाठी, दानासाठी आणि रक्षणाकरता करत असतो. आणि राक्षसी प्रवृत्तीची माणसं तोच उपयोग परपीडनाय, दुसऱ्याला त्रास देण्याकरता करतात. म्हणजे ज्यावेळेस धर्माची हानी होते, म्हणजे कोणाकडून? राक्षसांकडून, म्हणजे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांकडून धर्माचा नाश होतो. धर्माचा नाश होतो म्हणजे काय होतं? तर ती धर्माचे नियम काय करतात? पायदळी तुडवतात. आणि अशी धर्माची ज्यावेळेस हानी होते आणि अधर्मस्य अभ्युत्थानम भवती, आणि अधर्माची वृद्धी होते, काय होतं? ही समाजातील धुरीण, श्रेष्ठ, मोठी मानलेली जी माणसं असतात, हेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्यांचं जे आचरण आहे त्यालाच लोक काय म्हणतात? धर्म. ते अधर्मानं जरी वागू लागले तरी त्यांना अनुसरणारे लोक काय करतात? तसंच वागतात. त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, सामान्य लोक तसंच काय करतात? अनुष्ठान करतात.
मग अधर्मालाच धर्म समजू ज्यावेळेस लागल्या जातं आणि धर्माचा काय होतो, नाश होतो, त्यावेळेस भगवंत म्हणतात मी काय करतो, आत्मानं सृजामी, मी काय करतो, अवतार घेतो, देह धारण करतो. ज्यावेळेस भगवंताला येण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही त्यावेळेस भगवंतालाच यावं लागतं. थोडा बहुत त्या धर्मप्रांतात बिघाड झालेला असेल तर भगवंत सज्जनांकरवी काय करत असतो, या धर्माची घडी काय करतो, सुव्यवस्थित करतो, बसवतो. पण ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेस मात्र त्याला स्वतःलाच यावं लागतं. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्यु असे. जे म्या आघवे धर्मजात युगायुगी रक्षावे ऐसा हा स्वभावे आद्य ओघू असे. जे म्हणजे कारण म्या आघवे धर्मजात, मी आघवे म्हणजे सर्व यच्चयावत, धर्म म्हणजे संपूर्ण धर्म, युगायुगी रक्षावे युगायुगाच्या ठाई राखावेत, रक्षण करावं. ऐसा हा स्वभावे आद्य ओघू असे, असा हा स्वभावतःच पूर्वीपासूनचाच काय आहे, क्रम आहे. वेदानं प्रतिपादन केलेला जो धर्म आहे, वेदबोधित जो धर्म आहे, जीवांच्या व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा उभय कल्याणाला, उभय उत्कर्षाला कारण असलेला जो वर्णाश्रम धर्म आहे, तो जो आचाराच्या द्वारे काय होत असतो, व्यक्त होत असतो, तो धर्म प्रत्येक युगामध्ये मी त्या धर्माचं रक्षण करावं असा हा जो क्रम आहे, हा स्वभावतःच जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. धर्मरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे, माझीच आहे. ही पूर्वापार चालत आलेलीच काय आहे, परंपरा आहे. धर्मजात म्हणजे सर्व धर्म, सकळ धर्म. श्लोकामध्ये यदा यदा ही धर्मस्य, धर्मस्य एक वचनच आहे, रामस्य धर्मस्य हे काय आहे, एक वचन आहे. परंतु ज्ञानोबरायांनी धर्म हा शब्द जातीवाचक एक वचनी आहे असं धरून त्याचा अर्थ अनेक वचनी केलेला आहे. जे धर्मजात आघवे, श्लोकात तर धर्मस्यच आहे, एकच धर्म एक वचनीच आहे. पण ज्ञानोबरायांनी इथं काय केलं, बहुवचन केलं, अनेक वचनी तो अर्थ केलेला आहे. सामान्यतः धर्म कशाला म्हणतात, वेदबोधित जे कर्म आहे त्याला काय म्हणतात, धर्म म्हणतात. पण ते धर्म रहस्य आहे ते अतिशय काय आहे, गूढ आहे, सूक्ष्म आहे. त्यामुळं त्या धर्माची जी असं सर्व व्यापक जी व्याख्या आहे ती करणं काय आहे, कठीण आहे. हे पहा, यक्षानं त्या धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. यक्ष प्रश्न म्हणून मोठं प्रकरण महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये देखील धर्माच्या बाबतीत प्रश्न केलेला आहे ना, तर तिथं उत्तर अमुक अमुक धर्म असं न म्हणता महाजनो येन गतस्स पंथाः असं उत्तर धर्मराजानं दिलेलं आहे. तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्नाः नैको ऋषिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथाः. क पंथाः मार्ग कोणता असा काय केलेला आहे, प्रश्न केलेला आहे. त्यावेळेस त्या युधिष्ठिरानं उत्तर दिलेलं आहे की श्रेष्ठ पुरुष ज्या मार्गाने गेले तोच खरा काय आहे, मार्ग आहे, तोच खरा पंथ आहे, तोच खरा धर्म आहे. म्हणून ज्ञानोबराय देखील म्हटले की नाही, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म. जे श्रेष्ठ लोक आचरण करतात त्यालाच सामान्य लोक धर्म म्हणतात आणि त्याच काय करतात, अनुष्ठान करतात, तसंच आचरण करत असतात. व्याख्या पाहिली, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, ज्याचं पालन केल्यानं
उभय कल्याण होणार आहे. तुमच्या भौतिक सांसारिक हिताच्या आड देखील धर्म येत नाही. तुमचं भौतिक ऐश्वर्यच इच्छित असतो. कोण? धर्म. भौतिक म्हणजे इहलौकिक आणि पारलौकिक असं दोन्ही कल्याण करून देणारा जो आहे त्याला काय म्हणतात? धर्म म्हणतात. हा धर्म ज्यावेळेस काय होतो? अडचणीत येतो. आता ठीक झाली, ही एक व्याख्या झाली ज्याच्या पालनानं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण होणार आहे. पण त्याच्या अंतर्गत अनेक धर्म येतात की नाही? धर्माचं सामान्य धर्म, विशेष धर्म, स्थानिक धर्म, असे अनेक त्याचे काय होऊ शकतात? प्रकार होऊ शकतात. आता धैर्य, क्षमा, अहिंसा, सत्य इत्यादी जे सद्गुण दिसून येतात त्यांना काय म्हणतात? सामान्य धर्म म्हणतात. कुणाच्या ठिकाणी असली पाहिजे अहिंसा, सत्य? सामान्य, कुणाच्याही ठिकाणी असलं पाहिजे. हा काय आहे? सामान्य धर्म आहे. कधी कधी विशेष धर्म, आता तीर्थाधिकाच्या ठिकाणी जे आचरण करायचे धर्म आहेत त्या स्थानिक धर्म आहेत. वर्णाश्रम धर्म जे आहेत ते विशेष धर्म आहेत. त्या वर्णाच्या लोकांनी त्याचं काय करायचं? पालन करायचं. हे सगळं त्या धर्माच्या अंतर्गत आलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मग ज्ञानोबा म्हणतात जे धर्मजात आघवे, संपूर्ण जे काही धर्म आहेत, इथं धर्म शब्दानं मग तुम्ही हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम हा नाही घ्यायचा. लक्षात आलं का? हा जो वेदविहित धर्म त्याच्या अंतर्गत येणारे हे जे स्थानिक धर्म, सामान्य धर्म, विशेष धर्म इत्यादी, भगवंत म्हणतात जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यु असे. त्या जे संपूर्ण धर्म आहेत त्यांचं रक्षण मी करावं असा हा जो ओघ आहे म्हणजे क्रम आहे, हा स्वभावतः आहे आणि आद्यु म्हणजे जगाच्या आरंभापासून आहे आणि स्वभावतःच हा चालत आलेला आहे. हे संतांनी सांगितलं की नाही? भगवंत अवतार धारण करू, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्त धर्म रक्षावया, धर्म रक्षण करण्याकरिता भगवंत अवतार घेऊ आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंतानं अवतार धारण केला कशाकरिता? धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता. भगवंत म्हणतात ह्या धर्माचं रक्षण मी करावं असा जो क्रम आहे हा स्वभावताच आहे आणि जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. म्हणजे जबाबदारी कुणाची? धर्मरक्षणाची माझी आहे. म्हणून अजत्वे परते ठेवी, अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपण ही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. म्हणून म्हणजे धर्मरक्षणाची जबाबदारी पूर्वकाळापासून माझीच आहे. मी त्या धर्माचं काय करत असतो? रक्षण करत असतो. हा आद्यक्रम स्वभावतात चालत आलेला आहे. म्हणून जे वेळी अधर्मू हा धर्माते अभिभवी, मी अजत्व परते ठेवी अव्यक्तपण ही नाठवी. म्हणून ज्या वेळी अधर्मू हा धर्माते अभिभवी, अधर्म हा धर्मावर आपला पगडा बसवतो, ज्यावेळी अधर्म हा धर्माचा काय करतो? पराभव करतो. अधर्माचं पारडं काय होऊ लागतं? जड होऊ लागतं. त्यावेळी मी काय करतो? मी अजत्व परते ठेवी. त्यावेळेस मी माझं अजत्व म्हणजे जन्मराहित्य, उत्पत्तीराहित्य, जन्माला मी येत नसतो हा माझा जो नियम आहे तो काय करतो? बाजूला ठेवतो. माझं जे अजत्व आहे ते मी बाजूला ठेवतो. भलेही माझं जे स्वरूप आहे ते कसं आहे? मागं सांगितलं की नाही? अजोपि सन्नव्यय आत्मा भूतानामीश्वरोपि सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजः अपि, मी उत्पत्ती रहित असून सुद्धा, अव्ययात्मा अपि सन म्हणजे नाशरहित असून सुद्धा, भूतानाम ईश्वरो अपि सन सर्व भूतमात्रांचा ईश्वर नियंता असून सुद्धा स्वकीय प्रकृतीला वश करून त्या मायाशक्तीच्या योगाने काय करतो? जन्माला येतो. भलेही माझं स्वरूप कसं आहे? अज म्हणजे ज म्हणजे जन्म, अ म्हणजे नाही.
ज्याला जन्म नाही, ज्याला उत्पत्ती नाही, उत्पत्तीरहित जो आहे, जन्मरहित जो आहे, ते माझं जे उत्पत्ती राहित्य आहे, अजत्व आहे, ते मी काय करतो, बाजूला ठेवतो. पुन्हा अव्यक्तपण ही नाठवी, आणि मी अव्यक्त आहे, मी निराकार आहे, याची सुद्धा आठवण ठेवत नाही. काय करतो, अवतार धारण करतो. अजत्व परते ठेवी आणि अव्यक्तपणही नाठवी. अव्यक्तपण म्हणजे निराकारपणा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोण आहेत, साक्षात परब्रह्मच आहेत की नाही. परब्रह्मच सगुण रूपानं काय झालेलं आहे, अवतीर्ण झालेलं आहे. ते साक्षात कोण, कृष्णस्तु भगवान स्वयं. श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी. ते कोण आहेत, परब्रह्म आहेत. म्हणजे कसे आहेत, अव्यक्त. परब्रह्म कसं आहे, अव्यक्त निराकार नाही, ज्या आकार, ज्याला आकार नाही असं निराकार आहे. पण भगवंत म्हणतो मी अव्यक्त आहे, हेही आठवण मी ठेवत नाही, नाठवी, मनात आणत नाही. कधी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. जे वेळी अधर्मो हा धर्माते अभिभवी, ज्यावेळी अधर्म हा धर्माचा पराभव करतो किंवा अधर्माचा पगडा ज्यावेळी धर्मावर होतो. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म, अभिभव म्हणजे पराभूत होणे, अभिभवी म्हणजे पराभूत करतो. कोण पराभूत करतो, अधर्म. कोणाला पराभूत करतो, धर्माला. त्यावेळेस मी अवतार धारण करतो. मी अज आहे म्हणजे मला जन्म नाही, हे देखील मी काय करतो, बाजूला ठेवून देतो. हा नियम गुंडाळून ठेवतो. अव्यक्तपण ही नाठवी, माझ्या निराकारपणाची देखील आठवण मी ठेवत नाही. आता हे पहा, परमात्मा जर निराकार अवस्थेत राहून जग जर निर्माण करू शकतो, हे जगत निर्माण केलंय की नाही. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले असं म्हणतात की नाही. हे संपूर्ण जगत ज्याच्यापासून काय झालेलं आहे, निर्माण. यतोभ्युदय नाही, भागवतामध्ये एक श्लोक आहे, आणि जन्माद्यस्य यतः असं ब्रह्मसूत्रही आहे. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट. हे सगळं जगत यतः म्हणजे ज्याच्यापासून काय झालेलं आहे, तुकोबाराय तेच म्हणले, जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. मग निराकार अवस्थेत असून जो जगताची काय करू शकतो, निर्मिती करू शकतो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. सर्व विश्वाला काय झालेला आहे, तो प्रसवतो आहे. आणि मग राक्षसाचा संहार करण्याकरिता त्याला अवतार घेण्याची काय जरुरी आहे. जर तो निर्माण करू शकतो निराकार अवस्थेत, तर तिथंच संकल्प मात्रे करून अशा राक्षसांचा काय करू शकतो, नाश करू शकतो. त्याला अवतार धारण करण्याची, आकार धारण करण्याची, त्याची निराकार स्थिती सोडण्याची काय गरज आहे, अशी काय येऊ शकते, शंका येऊ शकते. तर त्याचं थोडक्यात समाधान असं आहे की काही नियम जे असतात त्याचे सामान्यतः दोन प्रकार आपल्याला करतात, सामान्य आणि विशेष असे दोन प्रकारचे काय आहेत, नियम आहेत. काही व्यक्ती अशा निर्माण होतात की त्या भगवंताने निर्माण केलेले सृष्टीचक्र जुमानत नाहीत. आता त्यावर जे नेमलेले जे लोक आहेत तेच काय करतात, त्या नियमांचं काय करतात, उल्लंघन करतात. आता रावणाचं उदाहरण आपण पाहून आलो. त्या रावणानं काय केलं, ब्रह्मदेवाला त्याचं जे काम आहे, ज्या कामाकरता ब्रह्मदेव निर्माण केलेलं आहे ते करू द्यायचं, ते सोडून देऊन त्याने पंचांग सांगायला ठेवलं होतं. कुणाला, ब्रह्मदेवाला. बर, त्या वरुणाला सडा संमार्जन करायला लावलं होतं. सर्व देवांना कैद करून त्यानं ठेवलेलं होतं. आता असा ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस विशेष नियम काय करावे लागतात, अंमलात आणावे लागतात. म्हणजे भगवंताला अवतार घेऊन अशा दुष्टांचा काय करावा लागतो, संहार करावा लागतो. ठीक आहे, हे कार्य भगवंताला निर्गुण अवस्थेत राहून देखील करता येईल. परंतु तसं केल्यानं परमात्म्यानं दुष्टांचा संहार केला हे जगताला कळणार नाही. जगाला कसं कळायचं, देवानं याला मारलं, जगाला कधी कळेल. देव ज्यावेळेस अवतीर्ण होऊन प्रत्यक्ष त्या राक्षसी व्यक्तीचा काय करेल, राक्षसी प्रवृत्तीचा नाश करील त्यावेळेस.
आणि भक्तजनांना आधार कसा प्राप्त होईल जर देव अवतार धारण करणार नाहीत तर. बऱ्याच महापुरुषांनी असं सांगितलेलं आहे, त्या निर्गुण अवस्थेत राहून सुद्धा तो त्या दुष्टांचा संहार संकल्प मात्रे करू शकतो. संकल्पानं जर त्याने सृष्टी निर्माण केलेली असेल तर त्यांचा नाश काय अशक्य आहे का? त्यानं मनात आणलं की सगळं होऊ शकतं. पण जे भक्तजन आहेत, त्याची उपासना करणारे जे लोक आहेत, त्यांना जो आधार, आश्रय किंवा जी आशा निर्माण व्हायची ती होणार नाही. जसं प्रत्यक्ष भगवंत अवतीर्ण झाला सगुण रूपामध्ये, त्यानं चरित्र केलं, लीला केल्या आणि त्या राक्षसांचा संहार केला, त्यावेळेस त्या भक्तजनांमध्ये जी एक आशा काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती होणार नाही. आणि जगाला देखील असं कळणार नाही ना देवानं काय केलं, यांचा काय केला, नाश केला म्हणून. भगवंताचे हे बा जर जेवढे अवतार झाले ते जर अवतार झालेच नसते समज, आणि त्या काळात दुष्ट लोकांनी धर्माचा नाश केला म्हणून मग भगवंताला वाटलं यांचा नाश करावा, तर त्यानं तिथूनच त्या निर्गुण अवस्थेतूनच नाश केला असता, तर हा नाश देवानं केला हे लोकांना कळायला काही मार्ग राहिला नसता. आज देखील लोक म्हणतात की नाही, किंवा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अधर्माचं धन म्हणजे द्रव्य, पैसा हे काही सुखाला कारण नसतो, शास्त्रात सांगितलेलं आहे. पण आम्हाला तर दिसतं ही अशीच लोक खूप सुखी झालेली दिसतात. म्हणजे सरळ सरळ लोकांचा त्या शास्त्र वचनावर अविश्वास काय करत असतात, ते प्रकट करत असतात. भले तुमच्या शास्त्रात सांगितलेलं असेल की अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती प्राप्तेच्या एकादशी वर्षी समूलयींचे विनश्यती, म्हणून सांगितलेलं आहे की अन्याय मार्गानं प्राप्त केलेलं धन हे 10 वर्ष टिकतं आणि 11वं वर्ष प्राप्त झालं की समूलयींचं विनश्यती, ते मुळासह काय होतं, नष्ट होतं. ठीक आहे, शास्त्रात सांगितलं, पण आम्हाला तर तसं काही आढळ होत नाही. असं सरळ सरळ लोक शास्त्रवचनावर काय दाखवतात, अविश्वास दाखवतात. जर भगवंतानं अवतारच धारण केला नसता, आकारालाच आला नसता आणि आकाराला येऊन त्या दुष्टांचा संहार केला नसता, तसाच निर्गुण अवस्थेत राहूनच जर संहार केला असता, तर देवानंच यांना मारलंय असं लोकांना कळायला काहीच मार्ग राहिला नसता. ते म्हटले असते काहीतरी त्याला आजार झाला म्हणून काय झाला, तो मेला. नाहीतर तो काय, कोणी सांगितलं म्हणे पाप केल्यानंतर देव त्याला दंड देतो, कुठं दिसला आम्हाला तसं, असं लोक म्हटले असते. म्हणून भगवंताला ती आपली निराकार अवस्था सोडून काय करावं लागतं, आकाराच्या प्रांतात यावं लागतं. म्हणून अजत्व परती ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. आणि तो प्रत्यक्ष अवतार धारण करून त्या दुष्टांचं हनन करणं, दुष्टांचा नाश करणं, यामध्ये आणखी एक देवाचा हेतू दिसतो. त्या दुष्टांना दराला बसला पाहिजे, त्यांच्यामध्ये भयाचं काय झालं पाहिजे, वातावरण झालं पाहिजे की आपण जर पाप केलं तर देव येऊन काय करत असतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी, दुर्जनांचा काय करत असतो, संहार करत असतो. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. अजत्व परते ठेवी बाजूला ठेवतो, दूर सारतो. भगवंताचा अवतार केव्हा होतो आणि त्याचा विशिष्ट काळ ह्या उभीमध्ये ज्ञानोबराय सांगतात. धर्माचा ह्रास झाला आणि अधर्माचं प्राबल्य झालं की परमात्मा अवतार धारण करतो. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. आणि मग अवतार धारण करून करतो काय, तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूनाम परित्राणाय च दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनार्थाय युगे युगे संभवामी. साधूनाम परित्राणाय म्हणजे साधूंच्या म्हणजे जे सन्मार्गानं चालणारे लोक आहेत त्यांच्या, परित्राणाय म्हणजे संरक्षणार्थ, त्यांचं रक्षण करण्याकरिता, च म्हणजे आणि, विनाशाय दुष्कृताम
जे विनाश दुष्कृताम विनाशाय, दुष्ट बुद्धीचे जे लोक आहेत, त्या म्हणजे पापाचरणी जे लोक आहेत, अधर्माचरणी जे लोक आहेत, त्यांच्या नाशार्थ, त्यांचा नाश करण्याकरिता आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्याकरिता युगे युगे संभवामी, मी प्रत्येक युगात जन्म घेतो, अवतार मायेच्या योगाने उत्पन्न होतो, म्हणजे अवतार धारण करतो. कशाकरिता? साधूंचं रक्षण करण्याकरिता, दुष्टांचा नाश करण्याकरिता आणि धर्माची स्थापना करण्याकरिता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकामध्ये भगवंत अवतार कशाकरिता घेतात हे सांगितलेलं आहे. अवताराची 3 प्रयोजनं या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. साधूंचं रक्षण म्हणजे सन्मार्गानं चालणारे जी सज्जन लोक आहेत त्यांचं रक्षण करण्याकरिता, दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता आणि धर्माची संस्थापना करण्याकरिता भगवंत अवतीर्ण होतात. पैकी पहिलं आहे साधूनाम परित्राणाय. साधू जे लोक आहेत, सन्मार्गवर्ती जे लोक, धार्मिक लोक आहेत, त्यांचं रक्षण करण्याकरिता, कारण त्यांचं रक्षण केल्यानं धर्माचं रक्षण होणार आहे. धर्माचं रक्षण म्हणजे कोणाचं रक्षण? तर ते धर्मपालन करणाऱ्यांचं रक्षण. मग धर्मपालन करणारे जे साधू लोक आहेत त्यांच्या रक्षणामध्येच धर्माचं काय होतं? रक्षण होत असतं. आता साधूंचं रक्षण करणं हे धर्मरक्षणाचं काय आहे? एक प्रमुख काम आहे. हे आता धर्मरक्षण, साधू लोक धर्मरक्षण कसं करत असतात हे पहा. अध्ययन, अध्यापन, त्यामध्ये सांगितलेले जे आचार आहेत ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये सर्व धर्मकृत्य ते करतात, प्रत्यक्ष आचरण करतात, आणि या गोष्टींनी काय होत असतं? धर्माचं रक्षण होत असतं. ही शास्त्र परंपरा पुढे जाण्याकरिता साधूंची काय असते? आवश्यकता असते. ते शास्त्र कसे माहिती व्हायचे पुढच्या पिढींना? ते शास्त्र रक्षण करणं हे त्यांचं काय आहे? महत्वाचं काम आहे. आणि त्या कामातून ते धर्माचं काय करत असतात? रक्षण करत असतात. आणि प्रत्यक्ष तो धर्म आचरणही दाखवत असतात. केवळ शिकणं आणि शिकवणं एवढीच गोष्ट नाही. आचार्य शब्द जो आहे ना आपल्याकडे, गुरूंना प्रतिशब्द काय आहे? आचार्य. तर त्या आचार्य शब्दाची व्युत्पत्ती तशी सांगितलेली आहे. आचिनोतीच शास्त्रार्थम आचरे स्थापयत्यपि स्वयमेवाचरेद्यस्तु सवय आचार्य इति स्मृता. त्याला आचार्य म्हणायचं. आचिनोतीच शास्त्रार्थम, शास्त्रार्थ जो आहे तो काय करतो? गोळा करतो. म्हणजे शिकण्याच्या माध्यमातून सर्व शास्त्र काय करतो? तो शिकतो. आचिनोतीच शास्त्रार्थम आचरे स्थापयत्यपि, त्या शास्त्रार्थाची आपल्या आचारामध्ये काय करतो? स्थापना करतो. स्वयमेवाचरेद्यस्तु, आणि स्वतः त्याप्रमाणे वागून दाखवतो. त्याला म्हणायचं आचार्य. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील. कसं जगाला देतात? सांगून नाही, काय करून? अनुष्ठाने, आचरण करून. नुसतं असं सांगत नाहीत. सत्यम वद धर्मैश्चर स्वाध्यायान्मा प्रमदः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव, असं केवळ मुखानं केवळ सांगतात आणि घरी त्याचं काही पालनच करत नाहीत, असं नाही. केवळ इथं व्यासपीठावरून आईचं मोठं महत्व सांगायचं आणि स्वतःच आईचा कधीच सांभाळ करायचा नाही, असं करत नाही. सांगतात देखील, पण ते काय करतात? आचरणात आणतात. अगोदर आचरणात आणतात आणि मग काय करतात? सांगतात. मग त्यांच्या त्या कृतीनं त्या साधूंच्या धर्माचं काय होतं? आपोआप रक्षण होतं. मग साधूंच्या रक्षणामध्ये धर्मरक्षण काय आहे? निहित आहेच आहे. म्हणून भगवंत म्हणतो मी काय करतो? साधूंचं रक्षण करतो. साधूनाम परित्राणाय. पुन्हा काय करतो? दुसरी गोष्ट, कशा करता अवतार धारण करतो? साधूंच्या रक्षणाकरता. अजून काय करतो? दुष्कृताम विनाशाय. दुष्कृती जे लोक आहेत त्यांचा काय करतो? नाश करतो. आता दुष्टांचं निर्दळन करणं हे देखील धर्मरक्षणाचं दुसरं एक काय आहे? अंग आहे. जसं साधूंचं रक्षण करणं हे एक अंग, तसं दुष्टांचं निर्दलन करणं हेही काय आहे? एक अंग आहे. ते आपल्या पोलीस लोकांचं ते काय आहे? बोधवचन. सदरक्षणाय खल निग्रहणाय. 2 कामं करतात पोलीस लोक.
केली पाहिजेत. कोणती दोन? सद्रक्षणाय, जे सज्जन लोक आहेत त्यांचं रक्षण, आणि खल म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहे निग्रहणाय, म्हणजे त्यांना निर्दलन केलं पाहिजे, त्यांना दंडित केलं पाहिजे. भगवंत म्हणतात मी देखील अवतार धारण करून साधूंचं रक्षण करतो आणि दुष्टांचा काय करतो? नाश करतो. आणखी काय करतो? धर्म संस्थापनार्थाय, धर्माची काय करतो? पुनर्स्थापना करतो. म्हणजे धर्म जुनाच अनादीच, नवीन धर्म नाही निर्माण करत देव, त्या धर्माचा जीर्णोद्धार करतो. जसं एखाद्या गावात मंदिर नाही आहे पूर्वीचं, लोक एकत्र आले, वर्गणी केली आणि नवीन मंदिर बांधलं, ती मंदिराची झाली नवनिर्मिती. पण एखाद्या गावात आपल्याच वाडवडिलांनी पूर्वजांनी बांधलेलं मंदिर आहे, पण ते मोडकळीस आलेलं आहे, पुन्हा लोक एकत्रित येतात, वर्गणी करून त्याची काय करतात? दुरुस्ती करतात, पुनर्निर्मिती करतात. त्याला काय म्हणतो आपण? जीर्णोद्धार. भगवंत धर्माची नवनिर्मिती नाही करत. धर्म हा जुना अनादी आहे आपला, आदिर्यस्य न विद्यते, ज्याचा आरंभच सांगता येत नाही, एवढा हा प्राचीन धर्म आहे. पण त्याच्यावर असं संकट येतं, त्यावेळेस पुन्हा त्या धर्माची घडी तो व्यवस्थित करतो. म्हणजे धर्माचा काय करतो? तो जीर्णोद्धार करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्यावर 2-3 ओव्या आहेत, पटकन घेऊन टाकणार आपण एवढ्या. ते वेळी आपल्याचे नि कैवारे, मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली. ते वेळी मी आपुल्याचे नि कैवारे, साकारू होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली. ते वेळी, त्यावेळी मी म्हणजे मी, आपुल्याचे नि कैवारे, आपले जे आहेत म्हणजे स्वभक्त जे आहेत, धर्मनिष्ठ अनन्य जे भक्त आहेत, त्यांच्या कैवार घेऊन काय करतो? साकारू होऊनी अवतरे, मूर्त होऊन अवतरतो, म्हणजे देह धारण करतो, अवताराला येतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली, मग अज्ञानुरूप अंधार काय करतो? गिळून टाकतो. धर्मविषयक जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा अंधार आहे, आणि ब्रह्मविषयक असलेलं जे अज्ञानाचा जो काय आहे अंधार आहे, तो काय करतो? गिळून टाकतो. मग उपदेशाद्वारा काय करतो? गिळून टाकतो. आता भगवंत आहे, भगवंतानं भगवद्गीता हे तत्वज्ञान अर्जुनाला निमित्त करून सर्व जगाला सांगितलं, आणि याच्या माध्यमातून काय केलं? तर अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. जगामध्ये जे अज्ञान होतं, धर्माविषयीचं असलेलं अज्ञान, आपलं कर्म कोणतं आहे, नेमकं आपण काय केलं पाहिजे, कर्तव्यविषयक असलेलं अज्ञान, ब्रह्मविषयक परमात्मा स्वरूपाविषयीचं असलेलं अज्ञान, ते काय केलं? गिळून टाकलं. त्याचा काय केला? नाश. ज्ञानोबरायांचंच बघा बरं, त्यांनी अवतार धारण करून काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. जगामध्ये ज्यावेळेस ज्ञान लोपलं होतं, आपलं हित नेमकं कशात आहे हे कोणी जाणत नव्हतं, हित नेणती कोणी, त्यावेळेस अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ज्ञानोबराय. आणि त्यांनी काय केलं? ज्ञानेश्वरी सांगितली, आणि त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या जगातील अज्ञानाचा अंधार काय केला? गिळून टाकला. त्यावेळी आपल्याचे कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. अजून काय केलं? करतो? अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. अधर्माची अवधी तोडी, अधर्माची मर्यादा तोडून टाकतो. दोषांची लिहिली फाडी, पापाची जी खतावणी म्हणतात की नाही, ती काय करतो? फाडून टाकतो. आणि सज्जनांकरवी सुखाची गुढी उभवी, आणि सज्जनांकडून सुखाचा ध्वज काय करतो? उभारतो. अधर्माची अवधी तोडी, अधर्माची मर्यादा, अधर्माचं आश्रयस्थान काय करून टाकतो? उद्ध्वस्त करून टाकतो. दोषांची लिहिली फाडी, दोषांच्या सनदा जे लिहिलेलं आहे ते काय करून टाकतो? फाडूनच टाकतो. आणि सज्जनांकरवी, आणि सज्जनांच्या हातून सुखाची गुढी उभवी, सुखाचा ध्वज काय करतो? उभारतो. अवधी, अवधी शब्दाचा अर्थ आहे सीमा, मर्यादा, हद्द किंवा मूळ स्थान, असा देखील अवधी शब्दाचा काय अर्थ आहे. हवे धर्म काय अधर्म काय, ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत? ह्या परोपजीवी आहेत, दुसऱ्याच्या आश्रयानं राहणारे आहेत. धर्म देखील आणि अधर्म देखील. धर्म धर्मीच्या आश्रयानं राहतो, आणि अधर्म अधर्मी व्यक्तीच्या आश्रयानं राहत असतो. आता
धर्म हा गुण आहे ना, तो गुणी त्या व्यक्तीच्या आश्रयाने राहील. जो धार्मिक आहे, जो साधू आहे, त्याच्या आश्रयाने काय राहतो? धर्म. आणि जो अधर्म आहे, तिची प्रवृत्ती आहे, दुर्गुण जो आहे, तो कोणाच्या आश्रयाने राहतो? या दुर्गुणी लोकांच्या आश्रयानं राहतो. भगवंत म्हणतात अधर्माची अवधी तोडी. तोडी म्हणजे नष्ट करतो, खुंटवतो. त्या दुष्टांचा नाश केल्यानं त्या अधर्माचा देखील काय होऊन जातो? नाश होऊन जातो. आता ठीक आहे, भगवंताच्या अवतार कार्यात आणि संतांच्या अवतार कार्यात थोडासा काय आहे? भेद आहे. भगवंत म्हणतो त्या अधर्मी व्यक्तीला नष्ट केल्याने काय होतो? अधर्माचा नाश होतो. पण संत काय म्हणतात? नाही, त्याच्या ठिकाणच्या अधर्माचा आपण नाश करू, त्याचा नाश करायला नको. ते दयाळू आहेत ना. भगवंतच संत रूपानं अवतीर्ण झालेला आहे, पण दया उपाधी लागून, कृपाळूपणा ही उपाधी लागून ते संत रूपानं तेच परब्रह्म अवतीर्ण झालेला आहे. त्यामुळं ते दुष्टांचा नाश नको म्हणतात. ते काय म्हणतात? दुष्टपणाचा जे खळांची व्यंकटी सांडू, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, असं आहे. म्हणजे आम्ही संतजनांचं अवतार कार्य थोडंसं काय आहे? भिन्न आहे. पण भगवंत म्हणतो नाही नाही, यांना मारल्याशिवाय गत्यंतर नाही. आता ते देवाच्या अवताराचा विचार चाललेला आहे, त्यामुळं त्याला अनुकूल असा आपण विचार करूया. अधर्माची अवधी तोडी. त्या दुष्टांचा नाश केला असता त्या अधर्माचा देखील काय होईल? नाश होईल. म्हणून अधर्माची अवधी तोडी याचा अर्थ मी दुष्टांचा नाश करतो. दोषांची लिहिली फाडी. दोषांची, पापांची, अवगुण जे आहेत, विकार जे आहेत, पापाची प्रेरणा करणारे, पापाला प्रवृत्त करणारे जे कामक्रोधादी विकार आहेत, त्या कामक्रोधादी विकारांची अधिकार पत्र म्हणजे प्राबल्य भगवंत काय करतो? नष्ट करतो. दोषांची लिहिली फाडी. सज्जनांकरवी सुखाची गुढी उभवी. सज्जन सदाचरणाने वागणारा, शीलवान, चारित्र्यवान, सात्विक, त्यांच्या हातून, त्यांच्या माध्यमातून सुखाची गुढी. गुढी म्हणजे ध्वज, पताका. मोठा आनंद झाला म्हणजे लोक काय करतात? गुढ्या उभारत असतात. जोपर्यंत अधर्म आणि दोष यांचं प्राबल्य आहे तोपर्यंत सज्जनांना सुखाचे दिवस नसतात. पण ज्यावेळेस या अधर्माचं प्राबल्य नष्ट भगवंत करतो त्यावेळेस मात्र त्या सज्जनांना देखील काय येते? सुखाचे दिवस येतात. त्यांना देखील मानवर करता येते. त्यांचा नायनाट झाला की सज्जनांना चांगले दिवस येतात. मग सुखाची रेलचेल होते. म्हणून सुखाची गुढी उभवी. गुढी उभवी याचा अर्थ सुखाचा काय करतो? मी उत्कर्ष करतो. पुन्हा काय करतो? दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानोगिवशी, धर्माशी नीतीशी शेज भरी. शेष भरी किंवा शेज भरी दोनही पाठ आहेत. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानोगिवशी, धर्माशी नीतीशी शेष भरी. दैत्यांची कुळे नाशी, दैत्यांचे समूह, दैत्यांची कुळ काय करतो? मी नष्ट करतो. साधूंचा मानोगिवशी, साधूंचा मान प्रस्थापित करतो. साधूंचा हरवलेला मान काय करतो? शोधतो. म्हणजे त्यांच्या मानाचं मी काय करतो? रक्षण करतो. आणि धर्माशी नीतीशी शेष भरी. धर्माची आणि नीतीची शेज भरतो. म्हणजे धर्म आणि नीती या दोघांच्या कपाळी दाम्पत्य म्हणून मी काय करतो? मळवट भरतो आणि त्यांचा संयोग करतो, त्यांची सांगड घालतो. आता हा जो विषय आहे ना, धर्माशी नीतीशी शेष भरी, हा खूप व्यापक विषय आहे. आपल्याला थोडंसं गरिबी हटाव योजना थोडं पुढं जायचं आहे. हे एवढ्या शब्दाला घेऊन संस्कृत भाषेत एका महापंडितानं एक मोठा ग्रंथ नीतिशास्त्रावरचा लिहिलेला आहे, धर्माशी नीतीशी शेष भरी. आणि त्याच्यामध्ये ही ओवी जशीच्या तशी दिलेली आहे. कोणत्या ग्रंथात? संस्कृत भाषेच्या ग्रंथामध्ये ही ओवी जशीच्या तशी लिहिलेली आहे. असं त्यांना कुठंही आढळलं नाही. संस्कृत भाषेचे महापंडित, आता काशीला जे महाविद्वान आहेत जगातील, गणेश्वर शास्त्री द्रविड, ज्यांनी आपल्या राम मंदिराचा मुहूर्त सांगितला होता, त्यांचे वडील राजेश्वर शास्त्री द्रविड, त्यांचे आजोबा लक्ष्मण शास्त्री द्रविड यांनी ग्रंथ लिहिलेला आहे नीतिशास्त्रावर. आणि त्यांनी ते जगातले पंडित बरं का. म्हणजे पंडित म्हटल्यानंतर असं गावातले तालुक्यातले नाही, जगात ज्यांना जोड नाही
त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. ही ओवी जशीच्या तशी प्रमाण म्हणून दिलेली आहे आणि असं लिखाण कुठेही आढळलेलं नाही. भगवंत अवतार धारण करून काय करतो? धर्माशी नीतीशी शेज भरी. धर्म आणि नीती ह्या दोघांचं साहचर्य करतो. अनेक वेळेस धर्म वेगळा आणि नीती हे काय असते वेगळी असते. हा खूप मोठा विषय आहे. धर्माचाच प्रांत कितीतरी मोठा आहे, पण नीतीचाही प्रांत काय आहे? मोठा आहे. अनेक वेळेस नैतिक असणारी माणसं धार्मिक असतीलच असं नाही आहे आणि कधी कधी वरकरणी धार्मिक वाटणारी माणसं सुद्धा नैतिक असतीलच असं नाही आहे. हे समजण्याकरता तुम्हाला एकाच मिनिटात मी समजावून सांगतो. माणसानं अगोदर नैतिक व्हावं, मग तो धार्मिक होऊ शकतो आणि धार्मिक झालेला मनुष्यच आध्यात्मिक होऊ शकतो. नैतिक व्हावं म्हणजे नीतीनं चालावं. जी सामान्य नीती आहे, बाबा खरं बोललं पाहिजे, कोणाला फसवलं नाही पाहिजे, परधन परनारी यांचं विटाळ धरला पाहिजे, ही काय सामान्य काय आहे? एक नीती आहे. ज्यावेळेस मनुष्य नैतिकतेने वागेल त्यावेळेस तो धर्मपालनाचा अधिकारी होईल. कारण धर्म अधिक काय आहे? सूक्ष्म आहे. आणि ज्यावेळेस तो सर्वांगानं धार्मिक होईल त्याच वेळेस तो काय होऊ शकतो? आध्यात्मिक होऊ शकतो. अशा या 3 पायऱ्या मी आपल्याला समजावून सांगण्याकरिता केल्या. नैतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक. आज चित्र उलट दिसतं. स्वतःला आध्यात्मिक म्हणून घेणारी अनेक माणसं नैतिक सुद्धा नसतात. ही मी केलेली टिप्पणी आहे, लक्षात घ्या. स्वतःला काय म्हणून घेतात? आध्यात्मिक, पण सामान्य नीती मूल्ये सुद्धा त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. ते कधी आध्यात्मिक होऊच शकत नाहीत. ह्या 2 भिन्न गोष्टी नाहीतच, पण अनेक वेळेस त्या भिन्न होतात आणि मग अडचण येत असते. आता राक्षसांचा विचार केला तर धर्मकृत्य करत नव्हते का? ते धर्मपालन बाह्यांगानं धर्मपालन ते आपल्यापेक्षा अधिक रीतीनं करत होते. मग त्या दृष्टीनं ते कोण होते? धार्मिकच म्हणायचं की धर्माचं पालन करणारे कोण? धार्मिक. पण नीती मूल्य होती का त्यांच्या जीवनात? नाही. अनेक वेळेस नीतीनं वागणारी माणसं. आता परदेशाचं लोकांना आकर्षण असतं किंवा तिथं सगळे लोक नियमात चालतात, आपल्या देशात कोणी काही नियम पाळत नाही, असं परदेशाचं काही लोकांना काय असतं? आकर्षण असतं. ठीक आहे, त्यांना एका दृष्टीनं काय म्हणूया? नैतिक म्हणूया. पण ती माणसं धार्मिक आहेत का? नाही आहेत. हे भगवंत काय करतो? धर्माशी नीतीशी शेज भरी. धर्म आणि नीती या दोघांचं काय करतो? साहचर्य करतो. पुष्कळ काळ ही दोघं एकत्र नांदतील अशी योजना करतो. आता थोडक्यात मी आपली गरिबी हटाव योजना सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.